जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आज आपण बोलणार आहोत. सासू, सून आणि नवरा हा त्रिकोण पिढ्यानपिढ्या चालत आलाय आणि आजच्या काळात हा त्रिकोण फारच भयानक झालेला आहे. सून म्हणते सासू कशी काय बोलते, कशा प्रकारे बोलते, मला तर काही कळत नाही, त्या म्हणतात तसं तर मी नाही करू शकत. आणि सासू म्हणते आजकालच्या सुना जे काही करतात ते तर आम्हाला कळतच नाही, मी कशी काय तिच्याबरोबर ॲडजस्ट करू. एक सासू तर एक पती पत्नी येतात, काका आणि काकू आणि सून आणि मुलगा, आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे, सून आहे. सून शिकलेली आहे, आधुनिक आहे, पण मनाने खूप चांगली आहे, पण विचार मात्र दोघींचे भिन्न आहेत. सासूचे आपले स्वतःचे असे विचार आहेत, स्वतःचे आहेत. सासूला खाण्यापिण्याची खूपच आवड आहे, तिला स्वतःच्याच चवीचं खायला आवडतं. आपल्या चवीप्रमाणे नाही झालं तर तिचा चेहराच उतरतो. जेवताना टेबलवर सुनेने जर नीट जेवण बनवलं नाही तर ती टेबलवरूनच उठून जाते, तोंड फुगवून बसते. कित्येकदा तर स्वतःच्या हातानं जेवण बनवून खाते, सुनेनं बनवलेलं जेवत नाही. त्यामुळे सुनेला वाईट वाटतं, म्हणते मग तुम्हीच बनवा, मी नाही बनवणार. त्याचा परिणाम असा होतो की सासू आपलं जेवण स्वतः बनवते, बाकीच्यांचं जेवण सून बनवते. आता एकाच घरात असं कसं चालेल बरं? म्हणजे खूप मोठा विरोधाभास आहे. आणि दोघींच्या मध्ये सासरा एका बाजूला नवरा, सुनेचा पती म्हणजे मुलगा, आणि एका बाजूला स्वतःचा पती आपला नवरा म्हणजे सासरा. दोघींच्या मध्ये त्या नवऱ्यांचं मरण होतं, कशी काय ॲडजस्टमेंट करायची. सासऱ्याच्या घरात हेच तुफान, वादळ तुफान. इतकंच काय, पण जेव्हा मोठे सासू आणि सुनेच्या मध्ये भांडण व्हायचं मोठं, सासरे मध्येच काही समेट भांडण सोडवायला काही बोलायचे, आपल्या बायकोला काही सांगायचे, कारण त्यांना असं वाटायचं की ही जुन्या विचारांची आहे, आधुनिक काळातल्या आधुनिक सुनेबरोबर ॲडजस्टमेंट करण्यासाठी तिच्या मर्जीनं थोडं व्हायला हवं. तर थोडी सुनेची बाजू घेतली ना त्यांनी तर ओ हो सगळं घर ती डोक्यावरच घ्यायची, मोठा तमाशा करायची सासू. आणि इतकंच काय, तर नवऱ्यालाही बरं वाईट ऐकवायची. आता तर काय नवीन नवीन सून आली आहे, माझ्यापेक्षा तीच आवडणार. आणि सगळ्यांना सांगत फिरायची माझा नवरा सुनेचीच बाजू घेतो, आता माझं राहिलंच नाही, असं म्हणून बरं वाईट बोलायची. त्यामुळे मग खूप वाईट वाटायचं सासऱ्याला. मग त्या सासऱ्यानं उपाय शोधला, सत्संगाला जाऊया, ज्ञान घेऊया. म्हणजे बघा, दोघीही जे काही बोलतात, दोघींपैकी कुणाची बाजू घ्यायची आणि कुणाची नाही घ्यायची. आमच्याकडे आले आणि आम्हाला विचारायला लागले की काय करायचं. आम्ही म्हटलं अगदी न्यूट्रल राहा. जेव्हा दोघी भांडतात तर अगदी मौन राखा. सुनेची बाजू तर घेऊच नका. घ्यायचीच असेल तर बायकोची बाजू घ्या, नाही तर खूप मोठं भांडण होईल. सुनेची बाजू घ्यायला तिचा पती आहे, तुमच्या बायकोची बाजू घ्यायला तुम्ही राहा. आणि जर तुम्हाला तुमच्या पत्नीकडून शांतता हवी असेल तर एवढं तर करावंच लागेल. या व्यवहाराच्या गोष्टी आहेत, खऱ्या खोट्याचा प्रश्न नाही आहे. मग एकटी असताना सुनेला सांगून टाका, बघ माझ्या मनात तुझ्याबद्दल काही अढी नाही, पण ती माझी पत्नी आहे, अर्धांगिनी आहे. त्यामुळे तुझ्या समोर तुझ्या बाबतीत तिची बाजू घेतली नाही तर ती मला वाईट साईट बोलेल, काहीतरी ब्लेम करेल. तर बघा, दोघींना पटवून सांगा. आणि ते नाही जमलं तर अगदी मौन राखा, एक शब्दही बोलू नका, कोणाच्याच बाजूने नका बोलू.
सासऱ्यांना ही भूमिका घ्यावीच लागेल, तरच सगळं अगदी नीट निभावेल, नाही तर नाही निभावणार. तर बघा, अशा प्रकारे सासऱ्यांनी तर ॲडजस्टमेंट केली, पण सुनेत आणि सासूमध्ये सतत भांडणं चालू राहिली. वेगळं होण्याचा तर प्रश्नच नाही, वेगळे तर होणार नाहीत, एकत्रच राहणार आहेत, पण एकत्र राहू शकत नाहीत. खूप भांडणं होत असतात. आजच्या काळात जर खूपच भांडणं होत असतील तर बरोबर राहून रोज भांडायचं, रोज कर्म बांधायची. त्यापेक्षा हे बरं आहे की राजी खुशीने हसत हसत एकमेकांवर प्रेम करत वेगळे व्हाल तर ते बरं आहे. विचार करण्याची गोष्ट आहे ही. दूर राहूनच प्रेम वाढतं, नाहीतर एवढी भांडणं होतात, इतका द्वेष निर्माण होतो, इतकं वैर बांधलं जातं की एकमेकांची तोंडं बघायलाही तयार होत नाही, तितकी वेळ येते. मग तर अशी वेळ येऊ देऊ नका. त्याआधीच हसत हसत एकमेकांपासून प्रेमाने वेगळं व्हायला पाहिजे सासू आणि सुनेनं. आजच्या काळात खूप जास्त काळ तर एकत्र नाही राहू शकत. जुने विचार आत्ताच्या आधुनिक काळात नाही चालणार आणि आधुनिक काळानुसार काही ॲडजस्टमेंट्स कराव्याच लागतात. त्यामुळे मग काय होईल की मुलगा आणि सून वेगळे राहून आपला संसार तरी शांतपणे करतील आणि इथे तुम्ही तुमच्या पतीसोबत राहिला तर सासू आणि सासरे दोघंही चांगल्या प्रकारे राहतील. अशा प्रकारे प्रेमही टिकेल, एकमेकांकडे जाण्या येण्याने संबंध टिकतील आणि जेव्हा कधी काही संकट येईल, एखादं आजारपण येईल, त्यावेळी ती येऊन काहीतरी सेवा करेल. नाहीतर एकत्र राहून भांडून जितकं भांडाल तितकं वैर बांधलं जाईल. वेगळे तर नंतर व्हायचंच आहे. इतकं वैर बांधून तुम्ही वेगळे व्हाल की त्यामुळे तोंडही बघायला येणार नाहीत, सेवा करण्याचं तर दूरच राहिलं. तर म्हणून ही वेळ येऊ देऊ नका. आम्हाला तर एक सासू भेटली होती, ती म्हणत होती मी तर ठरवलेलं आहे की जेव्हा माझ्या मुलाचं लग्न होईल मी त्याला वेगळाच संसार थाटून देईन आणि मी सून आहे तर सूनच राहीन, मी कधीच सासू होणार नाही. सासू झाले तर त्रासच आहे ना, माझ्या घरात मी आरामात राहीन. ही सुद्धा चांगलीच पद्धत आहे. प्रेमाने सून येणारी ती अगदी खुश होईल की वा वा, मला तर असं घर मिळालं आहे, मला तर अशी सासू मिळाली आहे जी मला आधीपासूनच वेगळं घर घेऊन देणार आहे. आजकालच्या मुलींना स्वातंत्र्यच आवडतं खूप. डोक्यावर सासू असणं आवडत नाही त्यांना, म्हणून त्यांना आधीच वेगळं काढलं तर खूपच छान. पण आईची मुलाबद्दलची जी ममता असते, पॉझिटिव्हनेस असतो, तो जात नाही. मी माझ्या घरी सून आणेन, माझ्या सुनेला असा मुलगा होईल, त्या मुलाला मी असं सांभाळेन, असं करेन. अरे सगळं काही असतं, पण जेव्हा भांडताना सगळ्यावर पाणी फिरतं. दादाजींच्या जमान्यात ते खूप वर्ष झाली, एक फॅमिली, खूप मोठी फॅमिली होती, जॉईंट फॅमिली होती. ती यायची, सासू नव्हती, पण आतल्या आत थोरली जाऊ, धाकटी जाऊ सगळे वेगवेगळे राहायला लागले, एकत्र न राहता. मग सुना, नव्या सुना, लहान लहान सुना यायला लागल्या. त्या सुना, एकेका सासूला 3-3 सुना होत्या. तिच्या पतीचं तर निधन झालं, एकटीच होती. मोठं घराणं होतं, मोठं घर होतं, खूप श्रीमंत घर होतं. आता पती नव्हता, त्यामुळे घर मुलांवरच संपूर्णतः अवलंबून होतं. तर दादाजी जेव्हा त्यांच्या घरी गेले, घरात त्यांच्या दिवसभर त्यांच्या घरामध्ये राहिले, सत्संग केला, सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि संध्याकाळी ते परतायला लागले. तेव्हा दरवाजातून बाहेर पडले आणि परत घरात आले आणि येऊन त्या सासूच्या 3 सुना होत्या, तरुण 25-30च्या आतल्याच होत्या त्या. तर दादाजींनी 3ही सुनांना निरोप द्यायला त्या बाहेर येत होत्या. त्या तिघींना पुन्हा परतून सांगितलं की माझी एक आज्ञा तुम्ही तिघी सुना ऐकाल का?
तेव्हा अगदी भक्तिभावाने रिस्पेक्ट होता दादाजींबद्दल तिने सुनांना. त्या हात जोडून म्हणाल्या, आमचं अहोभाग्य की आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन करू शकू. तुम्ही नक्की सांगा, आम्ही तुम्ही जे सांगाल ते करू. तर दादाजी म्हणाले की बघा, आता तुमचे सासरे नाही आहेत, सासूच्या डोक्यावर आता छत्र नाही आहे, तुमच्या आश्रित आहे त्या, पण त्या आहे तुम्हाला आईच्या ठिकाणी. म्हणून माझी एक आज्ञा पाळा, रोज सकाळी अंघोळ करून सगळ्यात आधी आपल्या सासूच्या पायावर वाकून डोकं टेकवून नमस्कार करा. ज्या पद्धतीने आमच्या चरणी तुम्ही करता त्याच भावनेनं, त्याच पद्धतीनं आपल्या सासूचे चरण स्पर्श करा. दररोज करा सकाळी. बस एवढीच आमची आज्ञा, एवढी पाळाल का? तर तीनही सुना म्हणायला लागल्या की हो जरूर, नक्कीच करू, तुमची आज्ञा आहे, का नाही करणार, नक्की. मग दुसऱ्या दिवसापासून तीनही सुनांनी त्याचप्रमाणे आपल्या सासूच्या पायावर डोकं ठेवायला रोज सकाळी सुरुवात केली. आणि बघा काय झालं की जेव्हा सून आपल्या सासूच्या पाया पडायला आली तेव्हा तिची छोटी छोटी मुलं, 2 वर्षांची, 3 वर्षांची, जी कोणी आहेत, आपल्या आईच्या पदराला धरून किंवा बोट धरून मागे मागे आईच्या जायला लागतात. आई आजीच्या पाया पडायला लागली की ते लहान मूल ते बघून तेही आपल्या आजीच्या पाया पडायला लागतं आणि मग तेही सुरू करतं तसं. त्यामुळे परिणाम असा होतो की घरातली लहान लहान मुलंही आपल्या आईबरोबर आजीला नमस्कार करायला लागली, मस्त पायावर ठेवायला लागली रोज. त्यामुळे घरात आजीविषयी किंवा सासूविषयी सगळ्यांच्याच मनात खूप आदरभाव निर्माण झाला. आणि ते बघून जी 3 त्यांची मुलं होती त्यांना असं वाटलं की अरे, या परक्या घरातून आलेल्या मुली रोज माझ्या आईला नमस्कार करतात, छोटी छोटी मुलंही माझ्या आईला नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात, मग मीच का मागे राहू? त्यामुळे 3ही मुलांनी तेच सुरू केलं. मग 3ही मुलं अंघोळ झाल्यानंतर रोज आपल्या आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला लागले. आणि त्यामुळे आई आता डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत होती. आता बघा, सासूचं आणि सुनेचं थोडंसं जरी काही झालं, दिवसभरात मनात काही दुःख झालं किंवा एकमेकींशी बोलण्यामुळे काही वाईट घडलं, तर जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ती सासूच्या चरणी डोकं ठेवते त्यावेळी आपोआप जे काही झालेलं असतं त्याबद्दल ती माफी मागते. आणि सासूलाही वाटतं जी चरणावर झुकली आहे तिच्याप्रती वैर का बाळगू, कशाला वाईट वाटून घेऊ, तर तीही आशीर्वाद देते आणि सगळं धुवून टाकते. तर त्याचा परिणाम असा झाला की वर्षानुवर्ष सरली तरी अशी प्रथा त्यांच्या घरात चालूच राहिली आणि घरात सासूचं स्थान आईचं बनलं, सासूचं स्थान सासऱ्यासारखं राहिलं, घरात तिचं स्थान आदराचं राहिलं. जरा जरी आजारी पडल्या सासूबाई तरी 3ही सुना इकडे तिकडे कुठे बाहेरगावी गेल्या असतील, परदेशात गेल्या असल्या तरी विमानाने आधी निघून यायच्या आणि सासूची सेवा करायच्या. अजूनही त्या तसंच करतात. एक छोटीशी आज्ञा, लहानशी गोष्ट, पण त्या घरात किती शांती, किती प्रेम त्यांनी आलं. ज्ञानी व्यक्तीची एक आज्ञा पाळली तर अख्खं जीवन तर सफल होतंच, पण जन्मोजन्मही सफल होतात, मोक्षप्राप्ती होऊ शकते. म्हणून हे आजही आम्ही खूप लोकांना सांगत असतो की तुम्ही अशा प्रकारे आपल्या सासूचे असे रोज चरणस्पर्श करणं सुरू करा. ही गोष्ट ऐकून कित्येक सुनांनी रोज सकाळी उठून आपल्या सासूच्या पायावर डोकं ठेवायला सुरुवात केली. आता मॉडर्न जमान्यात तुम्हाला असं वाटेल की हे असं कसं काय होईल, कशा प्रकारे हे शक्य आहे, पण इथे मॉडर्न जमान्याचा प्रश्न नाही आहे. हा तर आर्य संस्कार अनंत काळापासून चालत आलेला आहे. आपले संस्कार आपण कधीच विसरता कामा नये. हे असे संस्कार असतील तर आपला हिंदुस्तान जगात टॉपमोस्ट बनेल, स्वर्गासारखा बनेल. म्हणून हे संस्कार कधी मिटू द्यायचे नाहीत. तुम्ही करून तर बघा. खूप जणांनी, अनेक सुनांनी, कित्येक कुटुंबातल्या अशा प्रकारे सासूला नमस्कार
नमस्कार करायला सुरुवात केली आणि घरात शांती नांदायला लागली. इतकंच नाही तर त्यांचे पती सगळ्यात जास्त खुश झाले, कारण एका बाजूला आई, एका बाजूला बायको, दोघींचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. दोघींच्यामध्ये जो मनस्ताप व्हायचा आणि जो क्लेश, जे भांडण व्हायचं ते सगळं बंद झालं. तर हे असं जे कोणी हे सुरू करेल त्यांना खूपच फायदा होईल. आजपासूनच ठरवा, निश्चय करा की मी माझ्या सासूच्या पायावर रोज सकाळी डोकं ठेवून नमस्कार करीन, मनापासून, हृदयापासून, आणि मागचं पुढचं सगळं विसरून सकाळी मी नमस्कार करीन. माझ्या आईच्या ठायी त्यांना मी नमस्कार करीन. अशा प्रकारे मातृदेवो भव, पितृदेवो भव हे जे आपले संस्कार आहेत, वेद आणि उपनिषदांमधून जे आपल्याला मिळाले ते संस्कार पुन्हा जागृत करा आणि त्या संस्कारांप्रमाणे जरा आचरण करून बघा. काय तुम्हाला वाटतंय ते, किती आनंद होईल, मन हलकं होईल आणि हे जे ओझं आहे, सासूच्या प्रती जे मनात दुःख आहे, द्वेष आहे, तो सगळा निघून जाईल. या सगळ्या गोष्टी ऐकून आमच्याकडे एक ताई यायची. तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून तिच्या सासूशी कायम मतभेद असायचे. सासूबरोबर एक क्षणही तिचं पटलं नाही. सासूने सुनेबरोबर अजिबात पटवून घेतलं नाही. सून शिकलेली होती, हुशार होती आणि सासू जुन्या विचारांची होती, अशिक्षित होती. त्यामुळे ती आपल्या प्रवृत्तीप्रमाणे चालायची आणि तेच सुनेला समजत नव्हतं. तिला हा प्रॉब्लेम होता की तिने काही केलं की सासू म्हणायची हे का केलं, नाही केलं तर सासू म्हणायची का नाही करत. तर दोन्हीच्या मध्ये ती कन्फ्यूज व्हायची आणि त्यामुळे तिचं सासूविषयी वाईट असं मत बनलं होतं. त्यामुळे ती कायम असाच विचार करायची की माझी सासू कधी माझ्या घरातून जाईल. पण मग ती एक गोष्ट आमच्याकडून ऐकल्यावर की कशा प्रकारे दादाजींची एक आज्ञा पाळून सासूच्या पाया पडायचं रोज सकाळी, या आज्ञेचं पालन कशा प्रकारे त्या फॅमिलीने, सगळ्या सुनांनी कशा प्रकारे केलं आणि सुखी झाले. इतकंच नाही, आपली सगळी कर्म त्यांनी धुवून टाकली, प्रायश्चित्त केलं. तर त्या ताईला वाटलं की ही गोष्ट माझ्यासाठी खूप उपयोगी पडेल, मलाही सुटायचं आहे, मला हे कर्म बांधायचं नाही आहे, सगळ्या कर्मातून सुटका करून मोक्षाला जायचं आहे. तर तिने ठरवलं की उद्या सकाळी मी माझ्या सासूच्या पाया पडणार. पण अहंकार होता म्हणून म्हणायला लागली की ती स्वतः म्हणायला लागली की रात्रभर मला माझा अहंकार नाही म्हणत होता, हिची चूक आहे, सासूची चूक आहे, सासू अशीच आहे, ती कधी सरळ चाललीच नाही, तिच्या का बरं मी पाया पडावं, तिच्या पाया पडले तर तिचं डोकं आणखीन आऊट होईल, अहंकार तिचा आणखीन वाढत जाईल, तिला वाटेल माझी सूनच चुकीची होती, माझंच बरोबर होतं. तर माझा अहंकार सासूचे पाय धरायला नाहीच म्हणत होता. रात्रभर संघर्ष चालू होता, ज्ञान आणि अज्ञानाचा, ज्ञानीच्या आज्ञेचा आणि माझ्या विपरीत बुद्धीचा संघर्ष रात्रभर चालू होता. आणि सकाळी अहंकारावर विजय मिळवला तो ज्ञानाने की नाही, आज तर मी हा अहंकार बाजूला ठेवणार आहे आणि माझंच आत्महित मी करणार आहे. माझ्या बुद्धीचं, माझ्या अहंकाराचं मी काहीच ऐकणार नाही. मग तिचं डोकं अगदी छान हलकं झालं आणि सकाळी सगळ्यात आधी उठून आपल्या सासूच्या चरणी एकदम स्वच्छ मनाने, एकदम शुद्ध भावनेने, मनापासून आयुष्यभर सासूविषयी तिच्या मनात जे वाईट विचार आले होते, वाईट वागली होती, ती वाईट बोलली होती, त्या सगळ्याची मनापासून माफी मागून पायावर डोकं ठेवून तिने नमस्कार केला. आणि सासूच्याही मनात तिच्याविषयी ती भावना निर्माण झाली. तिने आपल्या सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली की नाही नाही बाळा, तू तर सून म्हणून खूप चांगली आहेस, तुझ्यासारखी सून तर मला कधीच नाही मिळणार, जन्मोजन्मी नाही मिळणार. आणि त्या दिवसापासून हा प्रकार चालूच राहिला. रोज सकाळी तिने सासूच्या पाया पडायला सुरुवात केली. परिणाम असा झाला की वर्षानुवर्ष जो सासू सुनेमध्ये बेबनाव होता, मनस्ताप होता, तो मिटला आणि माय लेकींपेक्षाही जास्त प्रेम एकमेकींप्रती उत्पन्न झालं. आणि सासू जेव्हा आजारी होती, शेवटचे दिवस मोजत होती, त्यावेळी याच सुनेनं इतकी सुंदर सेवा केली. मुलगी करू नाही शकणार, कोणीच नाही करू शकणार, तितक्या प्रेमाने आणि मनापासून सासूची सेवा केली आणि आशीर्वाद घेतले.
म्हणजे नक्कीच जीवनात आपल्या आईवडिलांची, मोठ्यांची, सासू सासऱ्यांची सेवा केल्याने आपलं जीवन धन्य होईल आणि खूप पुण्य कमावता येईल, भरपूर आशीर्वाद मिळतील. म्हणून या सगळ्यासाठी याचा विचार करायची गरज आहे, समजून घ्यायची गरज आहे. जीवन जगण्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं हितं करावं लागतं. इतरांसाठी चांगलं करण्यापेक्षा आपल्या घरच्यांसाठी का बरं नाही चांगलं करायचं सांगा. आणि ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, आपले आई वडील, आपले सासू सासरे, ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, आपण लग्न करून आलो तेव्हापासून हे तर आपल्याला माहीतच होतं की ज्या घरात आपण चाललोय नवऱ्याबरोबर त्याची इतरही माणसं तिथे आहेत. तुम्ही म्हणाल की मी तर एकटा नवराच मागितला होता, आता आल्यानंतर या घरात हे इतकं सगळं लटांबर कुठून आलं. सासू आहे, मावशी आहे, मावस सासू आहे, आत्या आहे, ही सासू ती सासू, सासरे आहेत, हे सगळं तर मला नको होतं. हे लटांबर कुठून आलं बरं? अरे तुझे डोळे फुटले होते का? अक्कल नव्हती? कुठे गेली होती? नवरा काय असा वरून आभाळातनं टपकणार आहे का? आईच्या पोटातूनच येणार की नाही? म्हणजे सासू तर असणारच, तितकंच नाही, त्याच्याबरोबर त्याचे जेवढे नातेवाईक आहेत ते सगळेच तुझ्याबरोबर येणार, संपूर्ण कुटुंबीय. तर हे सगळं गृहीतच धरायला हवं ना. तू म्हणशील मला एकटा नवराच हवा आहे तर कुणीच नकोय, असं कसं होईल बरं? सगळेच येणार. तर ही तयारी करूनच जायला हवं. म्हणजे हे सगळ्यांना माहीत असायला हवं की बाबा ज्या घरात जाणार तिथे सासू आहे, सासरे आहेत, नणंद आहे, सगळे आहेत, म्हणजे तिथे ॲडजस्टमेंट करावीच लागेल. आणि जशी आपल्या घरात आपण आईवडिलांची सेवा करत असतो, सगळं काही करावं लागतं त्यांचं, त्याचप्रमाणे आपण जेव्हा सासरी जाऊ तेव्हा तिथेही करावंच लागेल. इथे आपल्या आईवडिलांनाही जर काही त्रास होत असेल तर मुलगी आपल्या सासरी आणून आपल्या आईवडिलांना ठेवूच शकते का? नाही ठेवू शकत. जेवढा हक्क सुनेवर सासू सासऱ्यांचा असतो तेवढाच हक्क आईवडिलांचाही आपल्या मुलीवर असतो की नाही. म्हणून त्यांची सेवा करू शकते, कुठल्याही प्रकारे कोणत्याही अवस्थेत करू शकते. तर हे सगळं या आजच्या काळात हेही गरजेचं आहे. आणि त्यामुळे या आईवडिलांच्या, वयोवृद्धांच्या मनातल्या यातनांचा, त्रासाचा अंत होईल आणि घरात प्रेममय वातावरण निर्माण होईल. स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे, तिला हवं ते ती करून दाखवू शकते. जर पॉझिटिव्ह दृष्टीने बघितलं तर घर स्वर्गासारखं बनवू शकेल आणि उलट केलं तर घर नरक बनवू शकतं. तर बघा, ही पॉझिटिव्ह शक्ती स्त्रीच्या आत असते, ती शक्ती जागृत केली पाहिजे. खरं तर जितकं निगेटिव्ह करण्यात जेवढी शक्ती खर्च होते ना, आपलं डोकं फिरतं आणि कर्मही वाईट बांधली जातात. त्या उलट जर पॉझिटिव्ह शक्ती वापरली ना तर खूप काही छान घडतं. आनंदी आनंद, घरात शांतीच शांती, मुलांवर चांगले संस्कार होतात, मुलंही शिकतात आपल्या आईवडिलांची सेवा करायला. आपल्या मुली शिकतील, माझ्या आईने माझ्या आजी आजोबांची किती चांगली सेवा केली, मीही लग्न करून जाईन ज्या घरात, तिथे मीही माझ्या सासू सासऱ्यांची खूप सेवा करीन. हे बघितलं तर शिकेल ना, उलटच बघितलं तर उलटच शिकेल. मग तर हे आपले संस्कार आहे. थोडंसं सॅक्रिफाईस तर करावंच लागेल, थोडेसे श्रम तर घ्यावेच लागतील. थोडं समर्पण दाखवल्याशिवाय प्रेम संपादन नाही केलं जाऊ शकत. आणि जर तुम्ही सासू सासऱ्यांसाठी काही केलं नाही तरी मुलांसाठी तर तुम्ही करतच आहात ना. आणि आपल्या आईवडिलांसाठी सुद्धा करा. लग्न नाही केलं तरी कुठे ना कुठे स्त्री जातीला समर्पण हे करावंच लागतं. मग का ना ते थोडंसं जास्त मन मोठं करून मनापासून करायचं. आपल्या सासू सासऱ्यांना आईवडिलांच्या जागी ठेवा. आपल्या पतीचे आईवडील म्हणजे आपलेच आईवडील आहेत आणि सगळं एकच कुटुंब आहे. आता हे सगळं घर माझं आहे असं म्हणून जर सुना थोड्याशा सुधारल्या, त्यांच्यात थोडी समज आली तर घर स्वर्गासमान होईल. आणि दुसऱ्या बाजूला सासूने हे समजून घ्यायला हवं की माझी मुलगी तर खूप दूर सासरी निघून गेली आहे, आता ती तर माझ्याजवळ नसेल, तिचं घर सोडून कशी येईल, मग आता माझ्याजवळ कोण असणार आहे? हीच माझी सून माझ्याजवळ असेल, मरेपर्यंत सूनच माझ्याजवळ राहणार, तर हीच आता माझी मुलगी आहे, आता हीच माझं सगळं काही करणार आहे, मग का नाही मी तिला माझ्या मुलीसारखं प्रेमाने वागवू?
तर सासूने सुद्धा ॲडजस्टमेंट करावी याच्या काळासाठी, आणि काहीच नाही जमलं तर इतका विचार करावा माझ्यामुळे माझ्या सुनेला दुःख होऊ नये, सुनेने विचार करावा माझ्यामुळे माझ्या सासूला दुःख होऊ नये. खूप झालं. इतकं जरी बघितलं तरी घर स्वर्गासारखं होईल. जय सच्चिदानंद.